नमस्कार, आपल्यासोबत आहेत कर्नल शशिकांत दळवी सर आणि ते आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये AI सेंटर्स उभे राहणार आहेत आणि सर्वाधिक पुणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. ते AI सेंटर हे पाणी कसं पळवणार आहेत त्याविषयी आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. तर हे नमस्कार. हां, AI डेटा सेंटर्स काय भानगड आहे नेमकं? हां, ते काय झालं, काही वर्षापूर्वी, काही दशकापूर्वी असं मी म्हणेन की आपल्या इथं IT सेंटर खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं. म्हणजे डिजिटल डेव्हलपमेंट झाली, त्याच्याबरोबर IT सेक्टर आले, लोकांना जॉब मिळायला लागले. जसं एकेकाळी 2000च्या वेळेला 2K आलं आणि तिथं लोकांना जॉब मिळायला लागले भरपूर. तसं ही एक डेव्हलपमेंट झाली, क्रांती म्हणा लोकांच्या जॉबच्या बाबतीत. आणि मग IT क्वालिफिकेशन घेऊन लोक आपल्या नोकऱ्या करायला लागले फर्स्ट क्लास. काही प्रॉब्लेम नाही आणि काही नाही. जरूरच होती काळाची, गरजेची, पण देशाला पण प्रगती ही गरज आहे याची. पुढं काय झालं की हळूहळू डेटा सेंटर हा प्रकार आला. आता डेटा सेंटरची थोडक्यात व्याख्या द्यायची गेलो आपण ना काळेसाहेब, की तर असं आहे की ही जी IT सेक्टर आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली तर त्याला स्टोअर खूप लागतं. म्हणजे डेटा सेंटर म्हणजे थोडक्यात काय आहे की हे डिजिटल आणि RT सेक्टरसाठीचं एक डिजिटल गोडाऊन असं काय, ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. अच्छा, आता हे ठीक आहे, स्टोअर केली जाते, काही हरकत नाही, होऊ दे स्टोअर. परंतु हे करताना खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागातलं नॅचरल रिसोर्सेस वापरले जातात. बरं. आता त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. आता काय आहे की ह्यांच्या बिल्डिंग्स खूप मोठ्या असतात. म्हणजे अक्षरशः एकेका एकरवर बिल्डिंग बसते. जितकी मोठी कॅपॅसिटी तितक्या मोठ्या प्रमाणावर. त्यामुळं ज्या त्या बिलियनर्सनी हे घेतलं आणि त्यांनी सांगितलं बाबा खूप लोकांना नोकऱ्या लागतील. कुठलाही हा कार्यक्रम हिंदुस्थानामध्ये सँक्शन करताना एक तर आपली लोकसंख्या 140 कोटी आहे, भरपूर अनएम्प्लॉयमेंट आहे. किती म्हणजे पर्टिक्युलर सेक्टर चांगला काम करतो, बाकीचा अनएम्प्लॉईड सेक्टर खूप मोठा आहे. मग ते सांगितलं की लोक म्हणतात परवानगी देतात, पण सरकार काही नाही म्हणत नाही. हे 2, 2.5, 3 वर्ष जोपर्यंत ही बिल्डिंग उभी राहते एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तोपर्यंत लोकांना जॉब्स मिळतात, सगळं चालू असतं. मग एक दिवस सगळं ते इतकी शांत होऊन जातं का सगळं काम सुरू होतं. आणि मग किती लोकांना लागतात, जास्तीत जास्त 100 ते 150 संपलं. मग लोकांना जाणवतं आहे ना, 100-150 लोकांसाठी एवढा खर्च करून त्यांनी हे उभं केलं. ठीक आहे, उभं झालं, पण ह्याला वीज आणि पाणी ह्या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि एक जरी सेंटर आपण घेतलं, एक जरी सेंटर, पुण्यामध्ये भरपूर सेंटर व्हायला लागले, तर आपण रोजचा आकडा घेतला तरी बदललेला असतो. हो. त्यामुळं आता जे आपण सुरुवातीची जे होती की 7-8 फंक्शनल आहेत, आता साधारण 17-18च्या पुढे आहेत. होय, पण फंक्शनल अशा म्हणतो जिथं काम सुरू आहे. आता 17-18 जरी आपण धरलं ते 7-8 वरनं जेव्हा मी हिशोब काढला होता तर तिथं तर लिटरली रोजचं म्हणजे रोजची किंमत काढूया आपण, रोजची अब्जावधी लिटर पाणी रोज खर्च होतो. आणि 1 अब्ज म्हणजे 100 कोटी. बरोबर, 100 कोटीचा आपण 1 अब्ज येतो. आपण जर पुण्याची पाणीची रिक्वायरमेंट बघितली डेलीची, काय ते 1200 MLD आहे, मिलियन लिटर्स आहे. 1 मिलियन लिटर म्हणजे 10 लाख लिटर तेवढी आहे. पण त्याच्या बरोबरीने जर ही यायला लागली, आता जसं आपण म्हणाल की 17 आणि 18 आणि 40 आणि 44 पण वाढत, आणखी 44 होणार. हो, आणखी होणार. तर मग पाणी किती लागेल? एक छोटावाला जरी घेतला ना, त्यांनी सांगितलं होतं किती दिलं होतं, एक छोटावाला अगदी किरकोळ असा जरी घेतला तरी 50 लाख लिटर पाणी त्यांना लागतं रोजचं. पण हे पाणी लागतं कशाला, म्हणजे काय पाणी का लागतं? खूप मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर तापमान तयार होतं. ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली जाते तिथं, त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर तापमान वाढतं. कुणाला काम करता येणार नाही, उभं राहता येणार नाही. म्हणून ते इतकं हे असतं की ते थंड करण्यासाठी ते स्टीमचा म्हणजे अगदी फ्यूम्स केल्यासारखं असं ते वापरतात. त्याच्यासाठी शुद्ध पाणी लागतं. अच्छा, स्वच्छ पाणी लागतं.
आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं. जसं मी म्हणलं बॉय अब्जावधी लिटर रोजचं पाणी लागतं. आणि 24 तास लागतं. हे 24 तास लागतं. मग आता हे पाणी त्याला थंड ठेवण्यासाठी असतं आणि मग हे चालण्यासाठी वीज देखील खूप मोठ्या प्रमाणात लागते. म्हणजे अगदी छोटं जरी आपण जर घेतलं तर 50,000 लोकांचं एखादं गाव असलं त्या गावाला रोजचं जेवढं पाणी लागतं तिथल्या लोकांना प्यायला किंवा महिन्याचं पाणी लागतं हे एका दिवसात संपवतात. बापरे. मग ही आता ही बरं जेव्हा सुरुवात केली यांनी डेटा सेंटर उभी करायची तेव्हा आम्हाला काही कल्पना नव्हती. अजूनही नाही, लोकांना माहितीच नाही. लोकांना माहिती नाही. जोपर्यंत मीडिया पेपरमध्ये न्यूजपेपर मीडिया व्हिडिओ मीडिया ह्यातून ह्या बातम्या बाहेर येत नाहीत, लोकांना कळत नाही. ह्यातून मला धोका काय आहे? मला धोका म्हणजे आत्ता 75 लाख पॉप्युलेशन असलेल्या पुण्याला सरकार म्हणजे पुणे गव्हर्नमेंट पाणी देऊ शकत नाही. हो नवीन गावं आहेत 32-36 गावं, तिथं तर पुण्याचं पाणीच पोचलेलं नाही. बरोबर. मग आता तुम्ही तिथं टँकरनं पाणी देता. पण जेव्हा इथं पाणी पोचलं त्यांना पाणी मिळणार कुठून? शेवटी काय आहे, पुण्यासारख्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी मुंबई असलं पुणे असलं नैसर्गिक संपत्ती पाण्याची फिक्स आहे. पाऊस पुण्यात 750 मिलीमीटर, एखाद्या वर्षी 1000 मिलीमीटर पडेल. आता ह्या वर्षी कमी आहे, 550 पडेल. पण पावसाचं तेवढं काय 2000 काय होणार नाही. आपल्याला कसं आहे 5 नद्या आहेत, मुळा, मुठा, पवना, भीमा, राम नदी आहे, राम नदी, देव नदी. अशा 5 नदी आहेत. त्यातल्या देव नदी भरून गेलेली आहे, राम नदी मृतप्राय व्हायला लागले. शेवटी मुळा, मुठा आणि पवना ह्याच्यावर चालतं. म्हणजे तेवढंही फिक्स आहे. आणि मग त्याच्यावर बसलेली धरणं ती फिक्स आहेत. बरोबर. पण त्या धरणाचं सगळंच पाणी शहरालाही देत नाही. तो शेतीलाही द्यावं फक्त शेतीला आहे, वीज आहे, इंडस्ट्री आहे, त्यांना द्यायला लागतं. शेवटी एक धरण म्हणजे खडकवासला डॅम जो आहे तो फक्त एक शहरासाठी ठेवलेला आहे. मग तिथलं पाणी शेताने बिताने वापरायचं नाही. पण आत्ता जशी परिस्थिती ह्या वर्षी आली तशी परिस्थिती अधनमधनं येत राहते. मग आता दुसऱ्या धरणातून पाणी पुणे शहराला द्यायला लागतं, मागायला लागतं. मग भामास्कडचा चालला विषय. हां, त्यामुळे आत्ताच इथं आपल्याकडं 1 दिवस आड आजपासून सुरू झाला आहे कट. हे तेवढ्यातून पाणी काय वाचवता येईल तेवढं येईल. आणि सायमल्टेनियसली हे सांगितलं जातं की पाणी आणखी कपात वाढेल कदाचित जर पाऊस पडला नाही तर. वेळ लागला तरी काही चिन्ह दिसत नाही, चिन्ह काहीच नाही, एवढं ऊन पडतं कडकडीत. बरोबर. मग ज्या गावात ही परिस्थिती आहे की नागरिकांना प्यायला पाणी आणि वापरायला वीज नाही, तर त्याच ठिकाणी तुम्ही दुसरी एक संस्था उभी केली जिचं नाव आहे डेटा सेंटर, की जिथं फक्त डेटा स्टोअर केला जातो आणि जो वापरला जातो. म्हणजे क्लाउड आहे, हा डेटा झालेला आहे. मग हा वापरायचा असला, मी म्हणत नाही गरज नाही त्याची, आजकालच्या जमान्यामध्ये देश प्रगती करायचं ह्याची गरज आहे. पण तुम्ही ती गरज पुरी करायच्या आधी ही तर गरज पुरी करा की ह्याला पाणी कुठून आणायचं. आणि याच्यात अमेरिकेमध्ये याला विरोध होतोय. तिथल्या लोकांनी मोठं जनआंदोलन केलंय की आम्हाला डेटा सेंटर नको. अगदी, आणि त्यांनी हे मंजूर करून घेतलं. त्यामुळे तिथून उठून युरोप आणि अमेरिकेतून उठून लोकांच्या विद्रोहाला तोड देऊ शकले नाही तिथले राज्य. तिथून आता ती लोक उठून भारतात यायला. आपल्या लोकांना माहीत नाही. डिसिजन मेकर्स, राजकर्ते, मी म्हणजे कॉन्फिडेंटली बोलू शकतो की सगळ्यांना कल्पना नाही. 1-2 जर कार्यक्रम हे असतील कोणतरी पोलिटिशियन पडे लिखे त्यांना माहीत असेल, इतरांना कोणाला काही माहीत नाही. त्यामुळे त्यांनी आणि सांगितलं बाबा इथं नोकऱ्या मिळणार आहेत आणि हे फायदा आहे तो फायदा आहे, देऊन टाका. मोठी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये, मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे परवानगी येते. पण एकीकडे ग्रामीण भागात पाणी नाहीये, पुणे शहरात पाणी नाही. तर मग याचं काय नेमका याच्यातून करायचं काय आता पुढे? मग आता हे करायचं हेच आहे की याच्यावर जसं बाकीच्या ठिकाणी बंद केलं गेलं तसं या ठिकाणी बंद करणं गरजेचं आहे. नाही तर उपाय तुम्हाला काढायचा असेल, पाण्याचा उपाय काढा. पाणी कुठून येणार ह्याची आधी व्यवस्था करा. शहराला पाणी आपलं कुठून मिळतं? फॅक्टरी नाही. आपण बघितलं फक्त नदी, सरफेस वॉटर आणि भूजलाचं पाणी, दुसरं कुठलंच नाही. पावसाचं पाणी त्यात 2 स्टोअर होतं, एक भूजलमध्ये आणि एक नदीमध्ये.
मग तळी वगैरे आहेत, धरणाचं पाणी आहे वगैरे. तर आधी हे पाणी आपण तिथं वापरतो. मग त्यातून ते पाणी जर तुम्ही म्हणजे भूजलाचं पाणी आणि नदीचं पाणी आणि तळ्यातली पाणी जर तुम्ही डेटा सेंटरला देणार असाल, पण लोकांनी कुठे जायचं? बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न सरकारनं, पुणे गव्हर्नमेंटनं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. किंवा ग्रीन डेटा सेंटर बनवू शकतात धोरण तसं, हा. की रिसायकल पाणी वापरू शकतात. असं काय तशी टेक्नॉलॉजी यंत्रणा डेव्हलप केली पाहिजे की जसं आपण बोललात ते अगदी बरोबर आहे. रिसायकल करा, रिसायकल रियूज तशी टेक्नॉलॉजी किंवा तिथं एवढी मोठी टेक्नॉलॉजी तुम्ही डेव्हलप करू शकता तर ह्या देशामध्ये सगळं होऊ शकतं. बरोबर आहे. फक्त करा, पैसे घाला आणि मग काय तुम्हाला एकदा पाणी आलं वापरत जा. रिसायकल रियूज. असंही पाणी केवढं तरी वाया जातं. वाया जाते. म्हणजे महापालिका सुद्धा अजून रिसायकल करू शकत नाही पूर्ण पाणी. नाही अजिबातच करू शकत. ते तंत्रज्ञान विकसित केलं तर म्हणजे आणखी फायदा होईल, सगळ्यांनाच फायदा होईल. शहराला, डेटा सेंटरला, सगळ्यांनाच फायदा होईल. अगदी पण हे करणं गरजेचं आहे ना. बरोबर. काळेसाहेब, पण आता हे करणार कोण? जर ह्यामध्ये म्हणजे पुण्याचं उदाहरण मी घ्यायचं ठरवेन. इथं आहे आपण आणखी नंबर वाढत चाललेला इथं डेटा सेंटर्सचा. हो. तर यामध्ये जर आपण सर्वांनी मिळून आपल्याकडं जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत काय, हा आवाज पार्लमेंटमध्ये उठला पाहिजे. बरोबर. हा आवाज आपल्या इथे MLAनं उठवला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्याकडं की बाबा हे चालणार नाही. त्यामुळं आपण एकदा MP आणि MLAची मीटिंग घेतली पाहिजे पुण्यामध्ये आणि ह्यातले जे तज्ज्ञ आहेत डेटा सेंटरचा काय नेमकं डेटा सेंटरमध्ये खर्चाचा आणि फायद्याचा म्हणजे दोन्ही एका बाजूला ठेवून केला पाहिजे विचार. मी नुसताच फायदा हे एवढं होईल पण खर्च जर बघितला नाही, ज्याचा दुष्परिणाम शहरावर होतोय, शहरातल्या नागरिकांच्यावर होतोय, आजूबाजूच्या खेडेगावावर होतोय, हे जोपर्यंत बसून जर आपण विचार केला नाही तर बाकी हे असंच चालू राहिलं, टोलवाटोलव करत गेली तर एक दिवस लोक रस्त्यावर उतरतात. जसं अमेरिकेत आणि युरोपमध्ये झालं, लोक रस्त्यावर उतरली, शेतकरी रस्त्यावर उतरले. का ते म्हणले की आमच्या शेतातलं पाणी गेलं, वीज गेली, शिवाय प्रदूषण वाढत चाललेलं आहे. तर ते म्हणले मग ह्याला उत्तर कोण देणार? बरोबर, सरकारनंच उत्तर द्या. म्हणजे लोकल बॉडी गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ह्याला सपोर्ट आपले निवडून आणलेले प्रतिनिधी त्यांनी आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, MLA आहेत. मुळात नागरिकांनीही समजून घेतलं पाहिजे. हे नागरिकांनी समजून घेऊन, आता जसं की तुम्ही केलं म्हणजे मला खरंच आनंद झाला काय सर की मीडियामध्ये ही बातमी आता येईल, तुमचा व्हिडिओ प्रसिद्ध होईल, जाईल इकडं तिकडं, आम्हीही टाकू, काही दिवसांचं पेपरमध्ये येईल. जसं ह्या गोष्टी न्यूजपेपरमधून, TV मधून, मीडिया सेंटर्समधून यायला लागतील तसं तशी जागरूकता यायला लागेल. पुण्यामध्ये ॲक्टिव्हिस्ट खूप आहेत, पण त्यांना माहीत नाही या गोष्टीचं. ही गोष्ट जेव्हा त्यांना कळली जाईल की बाबा काय चाललंय, तेही अभ्यास घेतला. अमेरिकेत काय झालं, युरोपमध्ये काय झालं, आपले आलेले लोक कोण आहेत, काय केलं, कसं सँक्शन, कुणी सँक्शन दिली, त्या सँक्शनमध्ये या पाण्याबद्दल काय लिहिलं गेलं, ही सगळी बातमी काढली पाहिजे ना साहेब. सगळं ब्लँक ठेवलं तर नागरिकांनी कुठं जायचं? नागरिक म्हणणार आम्हाला माहीतच नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांनी तर आम्हाला अंधारात ठेवता कामा नाही. बरोबर. हे करणं गरजेचं आहे. हे जर केलं गेलं तर नक्कीच याच्यावर उपाय मी म्हणत नाही, परत मी म्हणेन काळेसाहेब की म्हणजे ऐकणारा नाही पण कळव, आपण विरुद्ध नाही याच्या, पण रस्ता काढा. सुरू करायच्या आधी आणखी जे येणारे आहेत, कोण म्हणते 20 येतील पुण्यात, आणखी राज्यामध्ये 40-44 येतील, येऊ देत, गरज आहे ना, येऊ देत. पण ते सुरू करायच्या आधी पाण्याची आणि विजेची पूर्णपणे व्यवस्था करा. मग ते रिसायकल रियूज करून तुम्ही पाणी वापरणार असाल किंवा आणि कुठला सोर्स आहे का बघा. आत्ता सोर्स नाही आपल्याकडं. आपल्याला माहिती आहे की लोकांसाठी 75 लाख लोकांच्या पॉप्युलेशनसाठी, पुण्याच्या वाढत्या पॉप्युलेशनला तेही पाणी कुठून फक्त 2 ठिकाणाहून पाणी येतं. एक तर नदीतलं पाणी येतं आणि दुसरं भूजलातलं पाणी. आणि भूजलातलं पाणी आपण ती भूजल भरणी करतच नाही. आणि त्याच्यासाठी सरकारचाच कायदा आहे, GR काढलेला आहे.
दोनचा GR आहे शिवकालीन पाणी साठवण हो. योजना. शिवाय 2009ला पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननं काढला की नव्या बिल्डिंगवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूजलाचं पाण्याची पातळी वाढवा. बरोबर. त्याच्यावर जर जोर दिला गेला नाही तर इथं लोकांनाच पाणी मिळणार नाही. मग डेटा सेंटरला कुठलं पाणी आहे? की आता आपण हा टच केला विषय कशाचा की डेटा सेंटर आणि छतावरचं पाणी. छतावरचं पाणी जे आहे आता पुण्यासारख्या ठिकाणी 1000 स्क्वेअर फूटच्या छतावर 750 मिलीमीटर पाऊस पडतो. 75,000 लिटर पावसाचं पाणी प्रतिवर्ष पडतं. आणि सहसा साधारणपणे बघायला गेलो आपण तर ॲव्हरेज मी म्हणत नाही 20 ते 25,000 स्क्वेअर फुटाचं छत असतं एकेका सोसायटीचं. आमची सोसायटी छोटी आहे, आमचं 12,000 स्क्वेअर फूटचं आहे. पण काय 50,000 आहे, 60,000 आहे, 70,000 80,000 आहेत. पण एक ॲव्हरेज काढायला गेलो ना आपण काळेसाहेब तर साधारणपणे 20 ते 25,000 लिटरचं येतं. मग 20,000चं काढलं गेलं तर साधारणपणे 15 ते 20 लाख लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी तेवढ्या इमारतीवर पडतं. मग ते जर वापरलं गेलं असे पर्याय काढले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननं तुमचाच कायदा आहे 2009चा की तुम्ही रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. बरोबर. सरकारचा कायदा आहे की पब्लिक आणि गव्हर्नमेंट बिल्डिंग्सवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं मॅन्डेटरी आहे. आम्ही काय आमचा कायदा म्हणतच नाही. अगदी. मग हे आहे, मग त्याच्यावर थोडासा जोर द्या. बरोबर. मॅन्डेटरी करा, कंपल्सरी आहे ते. जे तुम्ही जाऊन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय केलं 2009 पासून ज्यांनी केलं त्यांना प्रत्येक वर्षी 5% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट दिला. बरोबर. ते राहणाऱ्या प्रत्येक सभासदाला मिळतात ते पैसे. मग हे एवढं तुम्ही करता पण मग त्याला जोर लावा ना. 24,000च्या वर सोसायटी आहेत आणि 2,000 सोसायटीनीच पण अजून केलेलं नाही. म्हणजे 22,000 सोसायटी. त्यांनी जर केलं गेलं तर किती पाणी भूजलात जाईल. बरोबर. पाण्याची टंचाई कायम स्वरूपी दूर होईल. अगदी. भूजलाची पातळी वाढेल. टँकरची गरज पडणार नाही. बरोबर. हे लक्षात ठेवलं पाहिजे. टँकरची गरज पडणार नाही. अगदी. हे जर केलं गेलं तर मला काळेसाहेब अगदी 100% खात्री आहे की. आणि बरं उदाहरण आहे तो आमची सोसायटी 2003 पासून आहे राज्यातली पहिली. आमच्याकडे टँकर येत नाही. आमची भूजलाची पातळी 225 फुटावरून 10 फुटावर आली आता. अरे वा. डोळ्यांना पाणी दिसतं. आणि जेवढे प्रयोग आमचे झालेले बघून लोकांनी केले 140 गावं तर लांब आहेत आपल्यापासून. पण पुण्यात अगदी रुबी हॉस्पिटलपासून शाळा कॉलेजेस मोठमोठ्या सोसायटीनी केलं. सगळेच टँकर बुक झाले. त्यांच्या पाण्याची भूजलाची पातळी वाढली. पण असे उदाहरणं सगळेच झाले. सगळ्या सोसायटीने केलं. त्याच्यासाठी अगेन परत हे MP MLAs यांचा रोल आहे मोठा. अगदी खरं आहे. यांनी जर हे काम केलं लोकांना तुमच्या मतदार जे आहेत त्या मतदारांना तुम्ही सांगितलं की बाबा हे करा. बरोबर. आणि बरं दुसरं काय झालंय तुम्हालाही माहित आहे आमदार निधीमधून आता त्यांनी परवानगी दिली रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ते पैसे देऊ शकतात. म्हणजे 75% खर्चाची अमाऊंट ते देऊ शकतात. आमदार देऊ शकतात. तुमचा फक्त 25%च आहे. अगदी. या सगळ्या सवलती सरकारने केलेल्या आहेत. आणि एकदाच करायचं ते. एकदा केलं की संपलं की. आता तुम्ही स्वतः बघताय माझी इतक्या वर्षापासून. बरोबर. काय दुसरं काय करायची गरज नाही. अगदी खरं आहे. हा एक चांगला उपाय आहे की सगळ्यांनी करायला. पण मग हे करायचं म्हणल्यानंतर प्रेशर कोणते आणलं पाहिजे. आता तुम्ही PMCचं कौतुक करतो मी साहेब. आणला तुम्ही कायदा बरोबर 5% प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही त्याला बक्षीस पण देता. वर्षानुवर्ष प्रोत्साहन मिळतं. आता आमच्या 57 फ्लॅट आहे. प्रत्येक 57 फ्लॅटला 5% त्याचं रेन वॉटर आणि 5% कंपोस्ट 10% मिळतो. अरे वा. लोक खुश आहेत. केवढा पैसा वाचतो. केवढा पैसा वाचला. तर तसं जर करत गेलं म्हणजे आमच्यासारखे उदाहरणं लोक सांगू शकतात. नक्की. किंवा हे ह्याच्यात आहे तुम्ही बघून या. काय बघायची गरज नाही. सोपं काम आहे. आम्ही कोणाला म्हणत नाही की पण लोक बघून येऊन जातात. आम्ही म्हणतो सोपं आहे खर्च कमी आहे. जेवढे आम्ही केले तिथं बघितलं कमी खर्चात होतो साहेब. आता जर तुम्ही केलं रेन वॉटर पाऊस वाया जाणार नाही. ते सगळं पाणी भूजलात जाईल ना. बरोबर आहे. वाहून जाण्यापेक्षा भूजलात जाईल. आणि पुढचं येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्याचा
ते पाणी त्यातच जाईल. हो. एकदा करायचं आणि गप्प बसायचं. धन्यवाद सर. थँक्यू.